पॅरनोड रिकॉर्ड इंडिया फाउंडेशन, भोकाट फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेड आणि ग्रामपंचायत वलखेड यांच्या सहकार्याने आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले। या शिबिरात वलखेड व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। एकूण 257 नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या। शिबिरात जनरल तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, दंतरोग तपासणी, रक्त तपासणी अशा विविध सेवा तसेच मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले। मोफत चष्मे वाटप देखील यावेळी करण्यात आले। उपस्थित महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड देखील वाटप करण्यात आले। शिबिरामध्ये आरोग्य विषयक जनजागृती सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे। या प्रसंगी ग्रामपंचायत वलखेड सरपंच हिरामण पाटील, माजी सरपंच विनायक शिंदे, केशव मेधणे, तंटमुक्ती अध्यक्ष लिपी काशीनाथ गायकवाड, पत्रकार नारायण राजगुरू, ग्रामपंचायत कर्मचारी रोशन साडे, अर्जुन शेवरे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य उपकेंद्र वलखेड येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर कृष्ण उगडे यांनी शिबिरास भेट दिली आहे। शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी भोकाट फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेडचे प्रकल्प समन्वयक कृष्ण पवार यांनी विशेष परिश्रम घेतले। शिबिरामध्ये आपली सेवा बजावणारे तज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचारी, जनरल तपासणी डॉक्टर संजय देशमुख, डॉक्टर ओम कदम, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर परिमल चव्हाण, बालरोग तज्ञ डॉक्टर रुपाली मॅडम, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सुरेश थोरे, दंतरोग तज्ञ डॉक्टर कस्तुरी दायमा, फार्मासिस्ट स्नेहा जाधव, लॅब टेक्निशियन ज्योती मोगल, सिस्टर पुष्पा शार्दूल, रिसेप्शन ज्योती नेहरे, धनश्री बोरस्ते, ललिता धुळे असे होते। या शिबिरामध्ये वलखेड व परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली असून नागरिकांकडून या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले। आणि आपलं भोकाट फाउंडेशन तसेच ग्रामपंचायत वलखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या या गावामध्ये मोफत महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जनरल तपासणी, परत दातरोग तपासणी, नेत्र तपासणी, बालरोग तपासणी आणि रक्त तपासणी आणि स्त्रीरोग तपासणी या 6 प्रकारच्या तपासण्या इथं म्हणजे सुरुवात झालेलीच आहे आणि रक्तलघवी तपासणी पण इथं सुरू आहे। तर सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आजूबाजूचे राहिले असतील गावातील त्यांना पण आपण सांगायचं आहे की शिबिरासाठी यायचं आहे। प्रत्येकाने त्या शिबिराचा लाभ घेणे हे सगळ्यांनी घेतले पाहिजे। परत आपल्याला इथं चष्मे देखील मोफत मिळत आहेत। त्याच्यामध्ये म्हणजे ज्यांना कसं चष्म्याची लांबचं दिसत नाही किंवा जवळचं दिसत नाही, परत काही यांच्या डोळ्यातून पाणी येणं, भुरकटपणा वगैरे त्यांच्यावर पण तपासणी वगैरे होत असते। परत त्याच्यानंतर महिलांसाठी महिला रोग तपासणी स्त्रीरोग तज्ञ मॅडम आहेत आणि सॅनिटरी नॅपकिन पण वाटप आपण मोफत करत आहे। तर महिलांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आमच्याकडनं नम्र विनंती। आणि आम्हाला या ठिकाणी वलखेडचे हिरामण पाटील सरपंच हिरामण पाटील आणि विनायक शिंदे सर या ठिकाणी शिबिरासाठी आवाहन केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आमच्या संस्थेच्या वतीने धन्यवाद मानतो। आज इथे भोकाट फाउंडेशन आणि आपलं हे पॅरनोड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि वलखेड ग्रामपंचायत यांच्या विद्यमानाने आपण एक सर्वरोग दिना शिबिर आयोजित केलेले आहे। याच्यामध्ये सामान्य रुग्णामध्ये डॉक्टर ओम कदम, मी स्वतः डॉक्टर संजय देशमुख, स्त्रीरोग तज्ञामध्ये डॉक्टर परिमल चव्हाण या नाशिकहून स्त्रीरोग तज्ञ म्हणून इथे येत असतात। आपल्या अवनखेड हॉस्पिटलला मंगळवारी शुक्रवारी डेंटल मॅडम, दंतरोग तज्ञ डायमा म्हणून मॅडम येत असतात मंगळवार, गुरुवार, शुक्रवार। तसेच आज पेडियाट्रिक जे रुपाली पवार ज्या नाशिकहून आलेले आहेत बालरोग त्यांनी त्या इथे आज आलेलं आहे। तसंच आपण इथे लॅब रक्तलघवी वगैरे तपासतो आणि इथे आयचे आपले डॉक्टर थोरे पण इथे मोफत चष्मे वाटतात असं आपलं हे चाललेलं आहे। आणि तसं आपण इथे पॅथॉलॉजिकल लॅब पण आहे, फार्मसी पण आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नारायण राजगुरू, वलखेड।